देशात असाक्षरता आणि बेरोजगारी या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत असताना यावर तोडगा निघत नाही। युवा पिढी मात्र या प्रकारामुळे भरकटत चालली आहे। झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणारी ही युवा पिढी चोरीचा मार्ग पत्करत आहेत। मागील बऱ्याच वर्षापासून एटीएम मशीनचा वापर वाढल्याने या मशीन्स चोरण्याच्या बातम्याही दुसरीकडे वाढत आहेत। एकीकडे चोरट्यांचा एक गट हायटेक पद्धतीने चोरी करतो, तर दुसरीकडे इलिटरेट असलेला चोरटा चक्क एटीएम मशीन पळून नेण्याचा प्रयत्न करतो। हा इलिटरेट चोरटा एवढा इलिटरेट आहे की बँकेमध्ये झालेल्या डिजिटल प्रणालीची त्याला अजिबात कल्पना नाही। परिणामी हे चोरटे एटीएम ऐवजी पासबुक प्रिंटर चोरून नेऊ लागलेत। पैसे नक्की कशात असतात हे या चोरट्यांना माहीत नाही। पारसे येथे गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेतून हा प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पारसेतील स्टेट बँकेजवळील हा पासबुक प्रिंटर तिघा चोरट्यांनी पळून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। हा प्रकार बुधवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडला। हे चोरटे किती निरक्षर आणि निर्बुद्ध होते ते बघा। एटीएम मशीन जवळ सीसीटीव्ही असतं हे या चोरट्यांना माहीत आहे, त्यामुळे चेहऱ्यावर बुरखा घालून त्यांनी चोरी केली। मात्र चोरलेली वस्तू ही पैशांचा खजिना नसून एक प्रिंटर आहे हे त्यांना माहीत नव्हतं। त्यामुळे चोरीनंतर काही अंतरावर जाऊन त्यांनी पैशाच्या आशेने तो प्रिंटर चक्क फोडला। मात्र त्यातून कागद आणि काळ्या शाईशिवाय काहीही मिळालं नाही। या प्रकारामुळे हताश झालेल्या चोरट्यांनी तिथून पळ काढला। दरम्यान राज्यात असे चोरटे वावरत असतील तर एटीएम मशीनमधील पैसे सुरक्षित आहेत असं म्हणायला हरकत नाही। गुरुवारी सकाळी चोरीची ही घटना समोर आल्यानंतर बँक व्यवस्थापन आणि पोलिसांनी येऊन पाहणी केली। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय, कारण एटीएम मशीनमध्ये स्कीमर बसून हायटेक पद्धतीने चोरी करण्याचा प्रकार दुसरीकडे वाढतोय। बँक मात्र आपली जबाबदारी झटकून कोणतीच उपाययोजना करायला तयार नाही। राज्यातील अनेक एटीएम मशीन्सला स्कीमर बसवलेत हे दाबोळीतील प्रकारामुळे समोर आलंय। माझा एक फ्रेंड प्रवीण गामकर त्याचे 30,000 गेले बँकेतल्यान। त्याचे एटीएम तो बिचोली असताना थंय कामाक आनी तेजे एटीएम तेजेकडे आनी हांगासून बोकमालो HDFC बँक आहा थंयसून तेजे पयशे काडटा स्वॅप करून 30,000। हांगा पुलिसा कडेन येयल्यार पुलीस म्हणटा आमी एक हे दिला तुमकां सगळे सायन मारून दिला, तुमी वचून बँकेन द्या। बँक म्हणटा आमकां FIR दी। FIR दिल्यार आमी एक्शन घेतले, सगळे करतले, पूण आमकां FIR हांगा मेळना। आतां आमी कितें करपाचें? बँक म्हणटा आमकां FIR सारकें प्रॉपर FIR दिया, आमी सगळे तुमचे कामां करतले, हे करतले ते आमकां आमी कितें करपाचें? खंयचे एटीएमांसून काडले ते कळना न्ही। परवरी काडला म्हूण दाखयला, उलटो परवरी विथड्रॉ जाला म्हण 10,000 रुपीज। बँक कितें म्हणटा? फोन मारलो बँकेक आतां इन्क्वायरी केल्ली आमी। बँक म्हणटा कितें तुमी कोणा दिल्ले आसतले कार्ड अशें म्हणटा। ते डोंट केअर लायक। विज्युअल दाखयना तुका? ना, ते काय दाखयनात तेमी। कितें म्हणटा ते विज्युअल? मॅनेजरा कडेन उलयल्ले आमी, सो तेमी म्हणटा कितें तुमी कंप्लेन करा म्हणटा। कंप्लेन केल्यार कितें मेळटलें तुमकां? घोवाचे पयशे एटीएमान घरान नाशिल्लो, तो कारवार गेल्लो। कारवार घरा गेल्लो, तो घरा गेलो जाल्यार तेजे पयशे एटीएमांतल्यान काडले। एटीएम कार्ड तेजे कडेन आसा, पूण एटीएम कार्डांत पयशे काडले कशे? बँकेन गेल्यार बँक म्हणटा तुमी पयशे काडले, तर आमी घेवन आसतना सायन पयशे कशे काडले ते आमकां कळना। मातशें बँकेन आमकां हेल्प करपाचें, पुलिसेन मातशें आमकां हेल्प करपाचें आणि ते पैसे मातशे कशे भशेन आमकां काढून दिवपाचे। दाबोळीत जो प्रकार सुरू झालाय त्याची झळ तुम्हालाही बसू शकते, म्हणूनच आम्ही आता जो विशेष रिपोर्ट दाखवणार आहोत तो लक्षपूर्वक बघा। इन गोवाच्या या रिपोर्टमुळे तुम्ही दक्ष व्हाल। दाबोळीतील एटीएम धारकांची व्यथा तुम्ही नीट ऐकलीच असेल। एटीएम कार्ड घरात असतानाही चोरट्यांनी एटीएम मधून त्यांच्या खात्यातील पैसे कसे काढले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। हा रिपोर्ट बघितल्यानंतर चोरट्यांची शक्कल तुमच्या लक्षात येईल। याच ठिकाणी चोरट्यांनी जर स्कीमर बसवला असेल तर तुमच्या कार्डवरची सगळी गुप्त माहिती या स्कीमरमध्ये नोंद होते। हे स्कीमर बाजारात अतिशय स्वस्तात आणि सहजरित्या उपलब्ध आहेत। चोरट्यांनी हा स्कीमर जिथे कार्ड घातलंय तिथे बसवल्यावर एटीएम कार्डवरील सर्व माहिती त्यांना सहज उपलब्ध होते। आता इतक्या माहितीवरून पैसे काढणं शक्य नसतं, त्यासाठी तुमचा एटीएम कार्डचा गुप्त पिन कोड त्यांना हवा असतो। त्यासाठी जिथे पिन कोडची संख्या टाईप केली जाते त्याच ठिकाणी वरच्या बाजूला छिपा कॅमेरा बसवलेला आहे, त्यामुळे तुम्ही कुठचा नंबर दाबला हे चोरट्यांना सहज समजतं।
म्हणूनच कार्डचा वापर करण्यापूर्वी ATM मशीनला या 2 ठिकाणी काही जोडलं आहे का याकडे लक्ष द्या. तसं केल्यास तुमचं ATM कार्ड सुरक्षित राहील. अन्यथा दाबोळीतील रहिवाशांसारखे तुम्हीही चोरट्यांचे बळी पडाल. तो यहाँ पे दोस्तों बहुत सारे जो चोर हैं वो काम में लेते हैं एटीएम स्किमर्स को. ये ऐसे डिवाइसेस जिनको दोस्तों वो इंस्टॉल करते हैं, जो कार्ड जहां पे आपने डाला दोस्तों मशीन में, वहां पे कई बार 2 लेयर्स आपको देखने को मिलती है. कई बार दोस्तों उसके ऊपर चिपका देते हैं वो स्किमर को. तो होता क्या है कि जब आप उस मशीन में कार्ड इंसर्ट करते हैं तो वो जो स्किमर है वो भी दोस्तों कार्ड को रीड कर लेता है कि वहां पे कार्ड में क्या डेटा स्टोर है, ताकि उसको बाद में रेप्लिकेट किया जा सके. इसी तरीके से कि आपके पिन को दोस्तों पता लगाएं, तो वहां पे कई बार मशीन के ऊपर वो छोटे मोटे कैमरा इंस्टॉल करते हैं, जिससे कीपैड के ऊपर नजर बनी रहे और आप जो भी एंटर करें वो उस कैमरे में रिकॉर्ड हो जाए. या फिर दोस्तों कई बार तो कीपैड के ऊपर एक दूसरा कीपैड भी लगा देते हैं, जिससे आप जो भी अपना पिन डालें वो एंटर हो जाए और पता चल जाए कि क्या पिन था. उसके बाद में आपका ट्रांजैक्शन तो कंप्लीट हो जाएगा, आपका कार्ड बिल्कुल सही है, आप उसको जब चाहे दोबारा यूज कर सकते हैं. लेकिन दोस्तों वो जो इंफॉर्मेशन स्टोर हो गई है उसके बाद में वो जो चोर है वो दोबारा एक नकली कार्ड बनाएगा और बाद में आपको आपका बैंक ही कॉल करके बोलेगा कि आपका जो कार्ड है वो इस कंट्री में यहां वहां कहां कहां यूज हो रहा है. दरम्यान दाबोळीतील ATM मध्ये ATM कार्ड मधील गुप्त माहिती लीक करणारा स्कीमर बसवण्यात आलाय. या संदर्भात बँकांना सूचना करण्यात आली असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नालस्को रापोस यांनी दिली. Conducting preliminary inquiry into the alleged fraudulent withdrawal of money from ATM centers in North Goa, wherein now prima facie it appears that unknown fraudster had installed a skimmer in the ATM center of Canara Bank at Daboli, and subsequently copied the data, and also appears to have also known the password after installing a spy camera. In this regard, some customers who had withdrawn money from the ATM center at Daboli has approached this police station. We are in touch with the bank officials of Canara Bank, who are likely to come today and file official complaint about the same. Further investigation will be conducted after receipt of the complaint, and we'll try to apprehend the accused involved in the above fraud.